पालावरचं राहणं, मेंढ्या पाळत या गावातनं त्या गावातला प्रवास, ईदभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष, अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली आणि आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारं बाबा बघून लई समाधान वाटलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरला समाधानाचं आणि आनंदाचं कारण ठरलंय की त्यांचा लोक बिरदेव. तहसीलीतला मोठा आता नायब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्यांचा लोक आता दिल्लीतला साहेब झालाय. UPSC परीक्षेत मोठं यश मिळवून IPS झालाय. मग आनंद आबाळा एवढा असणारच की हो. बिरदेव साहेबाची राहणी लईच साधी. गड्यानं आज पण धोतर 3 गुंड्याचा शर्ट घातलाय आणि खांद्यावर गोंगडं घेतलंय. वाघ यशाच्या डोंगरावर उभा आहे, पण पाय जमिनीवरच की. गावकऱ्यांनी फेटा बांधून हार घालून त्याचा सत्कार बी केलाय. माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते. कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप आटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे. कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. बिरदेव कोल्हापूरमधल्या कागलगावच्या यमगे गावचा. ज्या दिवशी निकाल लागला तवा गडी बेळगावात मेंढरं चरायला घेऊन गेलता. पालावर राहून आणि परिस्थितीची कसलीच तक्रार न करता आता वाघानं नाव कमवलंय. 10वीत 96%, 12वीत 89% आणि UPSC पास होऊन IPS बनणं म्हणजे काय खायचं काम नाही दोस्तांनो. बिरदेवा, तुमची कहाणी लईच प्रेरणादायी. तुमच्याकडे बघून अनेकांनी IAS आणि IPS व्हावं हीच अपेक्षा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोल्हापूरवरनं रणजित माझगावकर, साम TV.